नमस्कार. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. मित्रहो, आज आपण राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन चर्चा करणार आहोत. या ठिकाणी हा विषय घेण्याचं मुख्य कारण आजही समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बरेच गैरसमज किंवा शंका आहेत. कधी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की फक्त बौद्ध धर्म, बौद्ध समाज, अस्पृश्यता याच संदर्भात फोकस केलं जातं. याच्या पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे नेमकेपणानं समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यांच्या वेगवेगळ्या पैलूवरती आज बोलावंसं वाटलं आणि इतरही माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशानं आज हा विषय घेतला आहे. मित्रहो, काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय? प्रश्न अगदी बरोबर आहे, परंतु ज्या लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो त्यांनी खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र पूर्णपणे वाचून घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. तत्कालीन परिस्थिती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्या काळातील भारतीय समाजाची परिस्थिती जातीयतेवरती आधारलेली प्रचंड धर्मांधता, चातुर्वर्ण्य व्यवस्था, अस्पृश्यता या अनेक समस्यांनी ग्रासलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणून स्वातंत्र्याच्या संदर्भातली वेगळी भूमिका होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं मत होतं, या देशामध्ये जी काही अस्पृश्यता आहे, स्त्रियांना गुलाम मानलं जातं, अस्पृश्यांना गुलाम मानलं जातं, त्यांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही, उच्च वर्गीयांनी त्यांच्यावरती गुलामगिरी लादलेली आहे, ती सर्वप्रथम गुलामगिरी नष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व अस्पृश्य, या देशातील सर्व स्त्रिया उच्च वर्गीयांच्या खांद्याला खांदा लावून प्राणपणाने या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतील. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उच्च वर्गीयांकडे होती, परंतु उच्च वर्गीयांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसतं. याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत, स्वराज्य जसा उच्च वर्गीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे, अगदी तसाच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त तो या देशातील तमाम अस्पृश्य आणि समस्त स्त्री जातीचा आहे, कारण हे सर्वजण भारतीयच आहेत हे नेमकेपणानं समजून घेणं गरजेचं आहे. याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, केवळ भारत देशाला स्वतंत्र मिळून कार्यभार चालणार नाही, तर भारत असं राष्ट्र बनलं पाहिजे की त्यामध्ये सर्वजण समान असतील, सर्वांना मूलभूत हक्क मिळतील आणि व्यक्ती स्वातंत्र्याला वाव मिळेल. या पद्धतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत, हिंदुत्व जशी उच्च वर्गीयांची मालमत्ता आहे, अगदी तशीच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त ती या देशातील दलित, उपेक्षित, वंचित, अस्पृश्य आणि समस्त स्त्री जातीची ती मालमत्ता आहे. कारण या ठिकाणी हिंदुत्वासाठी जेवढी प्राणप्रतिष्ठा वशिष्ठासारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियाने
आणि हर्षासारख्या वैशाल्य लावली, तितकीच प्राण प्रतिष्ठा तुकाराम, वाल्मिकी, चोखामेळा आणि संत रोहिदास इत्यादींनी लावलेली आहे, हे नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे. ही आगळी वेगळी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, पण ही आग्रहाची मागणी जाणीवपूर्वक उच्च वर्गीयांनी नाकारली आणि त्यामुळं इच्छा असूनही स्वातंत्र्य लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तितक्या ताकदीनं सहभागी होता आलं नाही, हे नेमकेपणानं समजून घेणं गरजेचं आहे. भविष्यात स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते सुरळीतरित्या चालणं गरजेचं आहे, ते टिकणं गरजेचं आहे. त्याला काहीतरी आचारसंहिता असली पाहिजे, नियमावली असली पाहिजे. साहजिकच भारतीय संविधान बनवण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना योग्य वेळी योग्य संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आज भारतीय संविधानाच्या चौकटीमुळे भारत देशानं प्रगती केलेली दिसून येते. भारत देश जो काय आज प्रगतीपथावरती आहे किंवा वेगळ्या जाती धर्मामध्ये जरी लोक विखुरलेली असली तरी भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये अगदी व्यवस्थित ती गुण्यागोविंदानं नांदत आहेत. म्हणून भारतीय संविधानाला आगळं वेगळं महत्व आहे. भारतीय संविधानानं नेमकं आपल्याला काय दिलं? लोकशाही दिली, समाजवाद दिला, संपूर्ण स्वातंत्र्य, न्याय, बंधुभाव, समता दिली. सर्व नागरिकांना विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, प्रचार प्रसाराचं स्वातंत्र्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदानाचा हक्क दिला. हे सर्व नागरिकास समान मिळणं गरजेचं होतं. सर्व प्रकारचे मूलभूत हक्क मिळणं गरजेचं होतं आणि हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या निमित्तानं सर्व नागरिकांस दिलं. म्हणजे खरं स्वातंत्र्य जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निमित्तानं आपणा सर्वांना मिळवून दिलेलं आहे. हेच खरं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे असं मी मानतो. दुसरा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न येतो की भारतीय संविधान एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे काय? या संदर्भातही उलटसुलट चर्चा होत असतात. तर या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का होते किंवा का आहेत यावरती भाष्य करताना 5 नोव्हेंबर 1948 साली सभागृहात मसुदा तयार करणाऱ्या समितीचे सदस्य टी कृष्णमाचारी असे म्हणतात, ही मसुदा तयार करण्याची समिती मध्ये एकूण 7 लोक होते. त्यामधील एकानं राजीनामा दिला, दुसरे मृत्यू पावले, तिसरे अमेरिकेला गेले, चौथे संस्थानिकाच्या कामात गुंतले होते आणि 5वे आणि 6वे सभासद प्रकृती बिघाड कारणास्तव किंवा दिल्लीपासून दूर राहतात या कारणास्तव कोणत्याही बैठकीस ते उपस्थित राहू शकत नव्हते. साहजिकच या 7 सदस्याच्या एकूण समितीमधील कोणीही काम करू शकलं नाही. त्याची पूर्णपणे जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती पडली. त्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सातत्यानं कष्ट केलं आणि तुम्हा आम्हाला भारतीय संविधान बहाल केलं. याचा अर्थ हा पुरावा आहे. धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र आहे हा संदर्भ तुम्हाला पान नंबर 444 वरती पुरावा म्हणून पाहायला मिळेल. होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान एकट्याने लिहिलेलं आहे,
हे या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करावंसं वाटतं. मग या भारतीय संविधानानं इतर जाती धर्मातील लोकांना काय दिलं, असेही प्रश्न अधूनमधून येत असतात. यामध्ये अत्यंत महत्वाचा प्रश्न, तमाम स्त्री जातीला काय दिलं. खर तर भारतीय संविधानाच्या निमित्तानं स्त्री आणि पुरुष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेदभाव करता येत नव्हता. जेवढे पुरुषांना हक्क दिले तेवढेच स्त्रियांना हक्क दिले. आणि म्हणून आज IAS, IPS, कलेक्टर, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती महिला होत आहेत. पण त्याच्याही पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांना त्यांचे रास्त हक्क मिळवून द्यायचे होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल याच्यावरती फोकस केला. आणि हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं कौटुंबिक हक्क आहेत, विवाह संस्थेमधले कुटुंबातील जे काही उर्वरित राहिलेले हक्क आहेत ते या ठिकाणी हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम स्त्रियांना दिलेले दिसून येतात. उदाहरणार्थ वारसा हक्काचा कायदा. तुम्हा सर्वांना माहिती आहे, मुलींना किंवा स्त्रियांना लग्न होण्यापूर्वी आणि लग्नानंतर कोणत्याही संपत्तीमध्ये विशेष अधिकार नव्हता. मात्र हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं वारसा हक्क मिळाला आणि लग्नापूर्वी जी काही वडिलोपार्जित संपत्ती असेल तिच्यामध्ये समान हक्क मुलीला आज मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. लग्नानंतर जी काही पतीची म्हणजे नवऱ्याची संपत्ती असेल मध्ये पत्नीचं नाव लावलेलं असो किंवा नसो, त्या ठिकाणी त्या पत्नीला नवऱ्याच्या सर्व संपत्तीमध्ये अधिकार मिळाला असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे लग्नापूर्वी माहेरील संपत्तीमध्ये, लग्नानंतर सासरच्या संपत्तीमध्ये वारसा हक्कानं स्त्रियाला संपत्तीमध्ये समान वाटा मिळाला हे नेमकेपणानं समजून घेणं गरजेचं आहे. याही पुढे जाऊन घटस्फोटाचा अधिकार मिळाला. पूर्वी हिंदू कोड बिला पूर्वी फक्त घटस्फोट देण्याचा अधिकार पुरुषांना होता, स्त्रियांना नव्हता. हिंदू कोड बिलामुळं या देशातील तमाम स्त्रियांना जर त्यांचा पती त्यांचं शोषण करत असेल, छळ करत असेल, पिळवणूक करत असेल आणि स्त्रियांना त्या पतीपासून विभक्त व्हायचं असेल, त्याला घटस्फोट द्यायचा असेल तर तो अधिकार या ठिकाणी हिंदू कोड बिलामुळे मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याही पुढे जाऊन त्या स्त्रीला पुन्हा भविष्यात जर तिचा विवाह करायचा असेल, पुनर्विवाह करायचा असेल तर पुनर्विवाहाचा कायदा सुद्धा या हिंदू कोड बिलामुळे किंवा तो हक्क मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याही पुढे जाऊन त्या स्त्रीला जर मुलबाळ होत नसेल तर दत्तक मूल घेण्याचा, जातीच्या बाहेरील मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळाला. आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार मिळाला. इतके सगळे अधिकार हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आज जे लग्नाचं मुला मुलींचं वयाची अट आहे, मुलींचं 18 वर्ष आणि मुलांचं 21 वर्ष. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. पूर्वी मुलीचं 8 वय असेल आणि मुलगा किती वर्षाचा असेल, 35, 40, 50 किती वर्षाचा असला तरी त्यांचे विवाह व्हायचे. पण या हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं मुलीचं वय कमीत कमी 18 असलं पाहिजे आणि मुलाचं वय कमीत कमी 21 असलं पाहिजे आणि दोघांच्या सहमतीनं या ठिकाणी लग्न झालं पाहिजे, विवाह झाला पाहिजे. या पद्धतीचं अधिकार या हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं समस्त स्त्री जातीला मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि प्रसूतीच्या सुट्टीचा अधिकार
प्रसूतीच्या कालखंडामध्ये जी महिलेला सुट्टी हवी असते, समजा ती महिला नोकरदार असेल तर तिला त्या कालखंडातील सुट्टी मिळायला हवी. त्याचबरोबर ते मूल लहानाचं मोठं होईपर्यंत बाल संगोपनासाठी सुद्धा 6 महिन्याची जी सुट्टी मिळालेली आहे, रजा मिळालेली आहे, ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलामुळेच मिळालेले आहे. हे समस्त स्त्री जातीनं नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे. यावरून लक्षात येतं की या देशातील समस्त स्त्री जातीचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे समस्त स्त्री वर्गानं नेमकेपणानं समजून घ्यावं. मित्रो, या देशातील ओबीसी वर्गांना सुद्धा वाटत असेल की या भारतीय संविधानाच्या निमित्तानं आम्हा वर्गाला काय मिळालं, तर त्याचं उत्तर असं आहे, 340व कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक ओबीसी वर्गाचा उद्धार करण्यासाठी भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. 1950च्या कालखंडामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम कायदा मंत्री झाले तेव्हा त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. तत्कालीन जे सरकार होतं त्यांच्याकडे त्यांनी आग्रही मागणी केली की या भारत देशातील जे समस्त ओबीसी बांधव आहेत ते शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना आरक्षणाची तरतूद होणं गरजेचं आहे आणि 340 कलमानुसार त्यांना व्हावं आणि त्यांना त्यांचे रास्त हक्क मिळावे आणि त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी ते वारंवार सरकारपुढे करत होते. परंतु तत्कालीन सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही मागणी याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यथित झाले, त्यांना ते सहन झालं नाही. त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. केवळ ओबीसी बांधवांचा उद्धार व्हावा, 340 कलमानुसार त्यांना आरक्षण मिळावं, परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष होत होतं. म्हणून आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देणारे एकमेव भारतीय मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे समस्त ओबीसी बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसी बांधवांच्या मध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करू लागले. त्यांना ते नेमकेपणानं पटवून देऊ लागले. हे तत्कालीन सरकारच्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भविष्यात फक्त अस्पृश्यांचे नेते राहणार नाहीत तर ओबीसी बांधवांचे सुद्धा नेते होतील. हा धोका लक्षात घेऊन तत्कालीन जे सरकार होतं त्या सरकारनं काका कालेलकर नावाचा आयोग नेमण्यात आला. परंतु त्या आयोगानं इतकं समाधानकारक काम न केल्यामुळं तो आयोग कालांतरानं गुंडाळला गेला. भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर 1990च्या कालखंडामध्ये मंडल आयोग नेमण्यात आला आणि मंडल आयोगानं मात्र 3743 जातींचं ओबीसी मध्ये निश्चितीकरण केलं आणि त्यांना त्यांचे रास्त हक्क आरक्षणाच्या निमित्तानं मिळू लागले. म्हणजे हे 340व्या कलमानुसार ओबीसींना आज जे काय आरक्षण मिळतंय, थोडीफार त्यांच्या जातीचं जे निश्चितीकरण झालं, हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. हे ओबीसी समाजानं नेमकपणानं समजून घेणं गरजेचं आहे. या 3743 जातीमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे. कुणबी म्हणजे अल्पभूधारक गरीब शेतकरी, याची सुद्धा सोय या ठिकाणी ओबीसी मध्ये केलेली आहे. हेही नेमकेपणानं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समस्त स्त्रियांचा विचार केला, या देशातील समस्त ओबीसी बांधवांचा विचार केला, या देशातील गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार केला, एसटी एससी एनटी सर्वच
नागरिकांचा समान विचार केला हे नेमकेपणानं समजून घेणं गरजेचं. काही जणांची भूमिका अशी असेल, आम्ही ओपन मध्ये येतो, उच्च वर्गीय येतो, आमच्यासाठी काय केलं. परंतु आरक्षणाच्या बाबत जर भूमिका समजून घेतली तर लक्षात येईल, आरक्षण हे 50% वर देता कामा नये. एसटी, एससी, एनटी, ओबीसी किंवा महिला कुणीही असो, आरक्षणाची मर्यादा 50% पर्यंतच असावी. आजही सुप्रीम कोर्टाचा तशा पद्धतीनं आग्रह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या कालखंडामध्ये आरक्षणाची तरतूद 50% पर्यंतच असावी. उर्वरित 50% जे आरक्षण आहे ते सर्वांसाठी, उर्वरित राहिलेले जे ओपन आहेत, जे उच्च वर्गीय आहेत, त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळावा. म्हणजे उर्वरित 50% आरक्षण ओपन वर्गासाठी दिलेलं आहे. खरं तर तुलनात्मक पाहिलं तर एसटी, एससी, एनटी, ओबीसी आणि समस्त स्त्री वर्ग यांची संख्यांची जर बेरीज केली तर 80-85% ही जाऊ शकतं. पण हे 80-85% लोकांना 50% आरक्षण आणि 15-20% राहिलेले जे ओपन आहेत, उच्च वर्गीय आहेत, त्यांना 50% आरक्षण. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाचाही तसा भेदभाव केलेला नाही. सर्वांना त्यांचे रास्त हक्क न्याय मिळवून दिलेले आहेत. हे नेमकेपणानं समजून घेणं गरजेचं आहे. आज शेतकऱ्यांच्या बाबत सुद्धा कशा पद्धतीची त्यांची हेळसांड चालू आहे हे तुम्हा आम्हाला सर्वश्रुत आहे. शेतकऱ्यांच्या बाबत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले अत्यंत महत्वाचे विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांच्या बाबत म्हणतात, शेती हे केवळ उपजीविकेचं साधन नसून तो एक राष्ट्रीय उद्योग आहे. त्याला व्यवसाय म्हणून पहा, उद्योग म्हणून पहा. आणि शेतकरी या राष्ट्राचा पोशिंदा आहे. त्याचा त्याला मान मिळालाच पाहिजे. त्याला सर्व प्रकारचं सहकार्य करणं ही शासनाची जबाबदारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, शेतकरी जगला, शेतकरी वाचला, शेतकरी विकसित झाला, त्याची आर्थिक घडी जर नीट बसली तर शेतीवरती अवलंबून असणारा शेत मजूर सुद्धा विकसित होईल आणि आपला देश शेती प्रधान देश आहे. आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. त्यामुळं या देशातील गरीब शेतकरी, श्रमिक वर्ग हा खेड्यातून शहराकडे वळणार नाही, स्थलांतरित होणार नाही. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासनास असं सांगतात, शेतीची सर्व जबाबदारी शासनानं घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना बी बियाणं असतील, खते असतील, पाणी, वीज, शेती पोषणाची सर्व जबाबदारी, त्याचा खर्च, पीक विमा किंवा रास्त हमीभाव ही सर्व जबाबदारी शासनानं घेणं गरजेचं आहे. म्हणजे या देशातील शेतकरी पैशासाठी सावकाराचं मदत घेणार नाही आणि सावकारी पाशात अडकणार नाही आणि मग त्याच्या भविष्यात कधीही आत्महत्या होणार नाही. हे दृष्टेपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे होतं. आजही कोणतं शासन शेतकऱ्यांची एवढी काळजी घेताना दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यापुढेही जाऊन म्हणतात की शेतकऱ्यांना रास्त हमीभाव मिळण्याच्या संदर्भात एक स्वतंत्र कायदा असावा होती. त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शासनाच्या ज्या पडीक जमिनी आहेत त्या जमिनी एकत्रित करणं गरजेचं आहे. आणि जे अल्पभूधारक आहेत, श्रमिक आहेत, कष्टकरी आहेत, शेतमजूर आहेत, त्यांच्या मदतीनं ती पडीक जमीन शेती व्यवसायासाठी विकसित करावी आणि त्या जमिनीमध्ये नेमकं काय पेरलं पाहिजे, कसं पेरलं पाहिजे, कोणतं पीक घेतलं पाहिजे, का घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, सर्व त्या संदर्भातल्या फॅसिलिटी पुरवल्या पाहिजे. या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे जेणेकरून सर्वांच्या हाताला काम मिळेल, 2 वेळच्या भाकरीचा प्रश्न सुटेल. या पद्धतीची आग्रहाची भूमिका शेतकरी, शेतमजूर, श्रमिक
कष्टकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. याचा अर्थ या देशातील सर्व नागरिकाचा समान न्याय या तत्वावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते, हे नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे. धर्मांतराच्या बाबत सुद्धा मुद्दा येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर धर्मांतर करायला नको होतं, या पद्धतीची आजही बऱ्याच जणांची भूमिका असते, परंतु आपण सर्वांनी नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात धर्मांतर केलेलं नाही. येवला येथे त्यांनी धर्मांतराची घोषणा केली आणि 1956 ला या ठिकाणी धर्मांतर केलं. म्हणजे 1935 ते 1956 हा 21 वर्षाचा कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च वर्गीयांची मानसिकता बदलती का नाही याची वाट पाहत होते. त्यांच्या विचारात बदल होतो की नाही याची वाट पाहत होते. या मधल्या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये उच्च वर्गीयांची मानसिकता बदलेल यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची ते जन आंदोलने करत होते. त्यामध्ये महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिर प्रवेश असेल किंवा इतर खोती नष्ट करण्याच्या संदर्भातलं आंदोलन असेल, असे कित्येक आंदोलनं केली. परंतु या देशातील उच्च वर्गीयांच्या मानसिकतेमध्ये कोणताही बदल झालेला दिसून येणार नाही, ही जेव्हा खात्री पटली तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा पक्का निर्णय घेतला आणि 1956 साली धर्मांतर केले. धर्मांतर करत असताना या देशातील मातीशी इमान राखलं, या देशाच्या मातीच्या नाळेशी इमान राखलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परकीय कोणताही धर्म स्वीकारलेला नाही. याच मातीतील सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध यांचा धम्म स्वीकारला. कोणत्याही धर्माच्या फंदात पडले नाहीत. हे फार मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी असलेलं दिसून येतं. म्हणजे बौद्ध धम्म हा परकीय नाही, याच भारत देशामधला आहे आणि तो सदाचारावरती, पंचशील अष्टांग मार्ग याच्यावरती अवलंबून असलेला हा धम्म आहे. नैतिकतेवरती आधारलेला हा धम्म आहे. हे नेमकेपणानं समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर धर्मांतराच्या संदर्भात वेगवेगळ्या धर्माची आमिषं होती, खूप काही आमिषं होती. कोणत्याही आमिषाला बळी न पडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. केवढं मोठं औदार्य. प्रत्येक क्षणाक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त राष्ट्राचा विचार करत होते, भारत देशाचा विचार करत होते. त्यांचं ब्रीद वाक्यच असं होतं, मी जन्मतः भारतीय आहे आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भारतीय आहे. ही त्यांची मुख्य भूमिका होती. म्हणजे भारतीय नागरिकत्व हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण MA, PhD, DSc, LLD, DLIT, बाराट लॉ इतक्या पदव्या त्यांनी संपादन केल्या. ह्या सर्व पदव्यांच्या वरती ते कोणत्याही देशात, कोणत्याही नोकरीवरती किंवा व्यवसायामध्ये स्थिर राहू शकले असते, पण केवळ आणि केवळ आपल्या भारत देशातील तमाम नागरिकांना, तुम्हा आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात स्थायिक न होता पुन्हा आपल्या मायदेशी आले आणि तुमची माझी सर्वांची आयुष्यभर सेवा केली. केवढं मोठं राष्ट्राभिमान हे आपण, तुम्ही आम्ही लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड मोठं योगदान असल्यामुळं युनायटेड नेशन्स सिम्बल ऑफ नॉलेज म्हणून गौरव करतो. कोलंबिया विद्यापीठानं 250 वर्षापूर्वीचा इतिहास काढला आणि त्या विद्यापीठामध्ये कोणकोणते व्यक्ती शिकून गेले,
250 वर्षामध्ये त्याच्यामध्ये साहित्यिक असतील, विचारवंत असतील, देशाचे राष्ट्राध्यक्ष असतील, या पद्धतीने अत्यंत तज्ञ मान्यवर शिकून गेले. परंतु त्यातील एक आदर्श विद्यार्थी कोण की ज्यानं मानव मुक्तीच्या लढ्यासाठी कार्य केलं, असा जेव्हा इतिहास काढला तेव्हा सर्वप्रथम सर्वानुमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव आपल्याला दिसून येतं. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं सुद्धा टॉप 10 ज्या कोणी व्यक्तींनी कामं केली असतील ते टॉप 10 काढण्याचा निश्चय केला. त्यामध्ये सुद्धा पहिले तथागत भगवान गौतम बुद्ध होते, दुसरे महावीर होते, तिसरे सम्राट अशोक होते आणि चौथे जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे अख्खं जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करतंय. जगामध्ये सर्वात जास्त पुतळे असणारा व्यक्ती कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगामध्ये त्यांच्या जयंतीला लाखोची गर्दी करणारे, अख्खं जग त्यांची जयंती साजरी करतं. त्यांचं महापरिनिर्वाण दिन जो आहे त्या दिवशी सुद्धा लाखोचा जनसागर उसळलेला असतो. जगातील एकमेव ती व्यक्ती आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळे पैलू आपण सर्वांनी नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे. कोणताही राष्ट्रपुरुष एका जातीचा नसतो, एका धर्माचा नसतो, तर तो समस्त मानव जातीचा असतो. तो त्या राष्ट्राची संपत्ती असते. या अर्थानं प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक युगपुरुष तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. अज्ञानापोटी न वाचन करता, न समजून घेता एखाद्या युगपुरुषाबाबत आपली मत गैरसमजावरती आधारित करणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून मी वेगवेगळ्या मुद्द्यावरती आज या ठिकाणी बोललो. खर तर 1934 साली जी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, ती स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशन पुढे जी साक्ष दिली, जे आपले प्रस्ताव मांडले, त्या आधारेच रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. हे कित्येक जणांना माहिती नसेल. आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज माय फादर इन इकॉनॉमिक्स. His contribution in the field of economics is marvelous and will be remembered forever. या पद्धतीने त्यांच्या नावाचा जयघोष होतो. समस्त युवकांना, तरुण वर्गांना, सर्व जाती धर्मातील लोकांना माझं आग्रहाचं आणि कळकळीचं विनंती आहे, कोणत्याही युगपुरुषाला एका जातीत, एका धर्मात कोंडू नका. तर त्यांचं योगदान समस्त बहुजनांसाठी आहे, या भारत देशातील सर्व नागरिकांसाठी आहे. या पद्धतीने आपण समजून घेऊया. पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.